आजोबांनी पाया रचला आणि नातवाने कळस लावला. वडिलांनी एक शब्द दिला होता की तुमच्यानंतर मी ही चाळ ह्या सगळं कामगारांच्या मालकीची करून दाखवीन. तर तसं देवेंद्र दादांमुळे मला हे शक्य झालं. माझ्या डोळ्यातच पाणी आहे. सोलापूर शहरातील बिटू बाधित मिळकतदार विजय भुट्टे आपल्यासोबत आहेत. काय नक्की प्रॉब्लेम आपण फेस करत होतो ते सांगा. मी नरसिंहगिरी शाळेचा चेअरमन, मी आणि विनोददादा भोसले यांनी एक मिटिंग अटेंड केली मंत्रालयामध्ये. 112 फेऱ्या मारल्या विनोददादा भोसले आणि मी बिटूचा प्रश्न उठवण्यासाठी. प्रत्येक वेळेला मिटिंग घेतली जायची. तुमचा प्रश्न अवघड आहे, 8,42,00,000 भरा असं वारंवार आम्हाला सांगितलं. त्यापेक्षा तुमचं बिटू हा प्रश्न सुटणार नाही, 70 प्रकार 2चं 1 होणार नाही. मग आम्ही देवेंद्र दादांच्या मागे लागलो, विनोद दादांच्या मागे लागलो आणि नवीन आलेले आमचे नगरसेवक विजया खरात यांच्या मागे लागलो आणि आमचे लोकप्रिय आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी शब्दीला तुम्ही भरपूर धडपड केली आहे. आता हा प्रश्न मी मार्गी लावतोच म्हणजे लावतोच. त्यांनी जो आमचा प्रश्न मार्गी लावला त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो. आणि मला माझ्या वडिलांना मी आज वर माने तोड करून दाखवू शकतो. वडिलांनी एक शब्द दिला होता की तुमच्यानंतर मी ही चाळ ह्या सगळं कामगारांच्या मालकीची करून दाखवीन. तर तसं देवेंद्र दादांमुळे मला हे शक्य झालं. माझ्या डोळ्यातच पाणी आहे. आम्ही खूप कष्ट हेल्पपाटे मारले चाळीचं काम होण्यासाठी. आज ते झालं, ते मला खूप आनंद झालेला आहे. आमच्या सगळ्या चाळीतल्या 8 ते 9 लोकांनी, विनोद भोसले, धर्मा भोसले आमच्या वडिलांचे सहकारी होते, भारत काका दुर्गे यांनी जे प्रयत्न केला त्यामुळं चाळीतले लोक आम्हाला सारखे विचारायचे बिटूचा प्रश्न कधी सुटणार, बिटूचा प्रश्न कधी सुटणार. कारण घरात कोणाला बांधता येत नव्हतं, कोणाला घाण ठेवता येत नव्हतं. आमचे 2-2 लाख रुपये मिलनी पगारात कप करून जागेचे पैसे घेतले होते. ते पैशाची सगळी अडचण, आम्हाला काहीच हातात पैसे आले नव्हते. त्यामुळं कुटुंब भांडे घासायला जाणे, धुणे धुवायला जाणे असं काम करत होते. आज बिटूचा प्रश्न मार्गी झाल्यामुळं आम्हाला भरपूर सहकार्य झालं. परत एकदा आमदारांचं मी आभार मानतो आणि हा प्रश्न सोडवल्याबद्दल त्यांना शतशः प्रमाण चाळीच्या वतीने करतो. जुनीबीड चाळीचा चेअरमन बाळकृष्ण शिंगाडे, माझ्याबरोबर माझे सेक्रेटरी प्रकाश कोथिंबेरे आहे. विषय सगळ्यात महत्वाचा सांगायचा म्हणजे एकाच वाक्यात सांगत असेल तर आजोबांनी पाया रचला आणि नातवाने कळस लावला. आजोबांनी पाया रचण्याचा अर्थ एकच आहे की ज्यावेळी चाळीचे त्यावेळेच्या संबंधित लोकांनी चाळ मागितली त्यावेळी काहीतरी 10 लाखाला चाळ मागितली. चाळ 10 लाखाला मागितल्यानंतर त्यावेळेचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी ते फेटाळून लावले. त्यांना कोणतं सांगितलं की या चाळीचा नुसता जर सागवानाचा जर बाजार केला तर हा सागवानाचा बाजारच 1 कोटीच्या पुढे जाईल. मोकळी जागा तर फार लांबची गोष्ट आहे. त्यामुळे ते फेटाळून लावले. परत चाळीत मिटिंग झाली. त्यावेळेच्या संबंधित पदाधिकारी परत शोभा नर्सिंग होमकडनं 40,000 फूट जागा सोडून आहे ती चाळ तरी आम्हाला द्या म्हणले 10 लाखाला. तेही झाली नाही. त्यानंतर सगळ्या बाजूने निराशा आली. नंतर तात्यांनी 1981-82ला चेअरमन पद घेतलं आणि तात्यांनी जसं देवेंद्र कोटेंनी बिटू हा आमदारकीचा विषय जाहीर केला तसा तात्यांनी त्यावेळी चाळ खरेदी करून दाखवतोच असं म्हणले. आणि तात्यांनी ही चाळ 5.5 लाखामध्ये तिकडल्या मैदानासहित, जे मैदान आधीच्या बॉडीने सोडून देते म्हणून लेखी दिलं, त्या मैदानासहित चाळ विकत घेऊन दाखवली 5.5 लाखाला. आणि आनंदाची बाब म्हणजे ही 5.5 लाखाची चाळ त्यावेळेच्या मानानं थ्रोट किंमत होती. त्याला काहीच व्हॅल्यू नव्हती त्या 5.5 लाखाला. पण तात्यांनी ते यशस्वी केलं. आणि त्याच्यानंतर या बिटूच्या विषयावर पुष्कळसं चर्चा झाली. पण दादांनी ज्यावेळी आमदारकीला सांगितलं की हा विषय बिटूचा मार्गी लावतोय आणि हा ब्रिटिशकालीन विषय दादांनी अतिशय खडतर परिचालन करून आजच मला बावनकुळे साहेबांचं, जयकुमार गोरेंचं, यांच्या सगळ्याच्या स्टेटमेंटमध्ये एकच निघून आलं की देवेंद्रने हा जो विषय आहे हा फार प्रकर्षानं पाठपुरावा केला म्हणूनच ही विषय इथपर्यंत आला असं माननीय मंत्री महोदय आणि जयकुमार गोरे यांनी हे केलं. या सर्वांचा आभार मानतो की यांनी आमच्या दादांच्या शब्दाला वजन दिलं, चाळीतल्या लोकांचं स्वप्न पूर्ण केलं. फक्त यात एकच आहे की हे स्तुती करू शकत नाही, या कामाला कुठल्या शब्दात अडकवता येत नाही. हे काम एवढं मोठं आहे की या कामाची व्हॅल्यूच नाही आहे.
Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.